नमस्कार मंडळी. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा धाडसी शेतकऱ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने वेळेच्या आधी शेती करण्याचा एक मोठा जुगार खेळला. एक असा डाव जिथे धोका खूप मोठा होता पण परतावा त्याहूनही मोठा मिळण्याची शक्यता होती. हो, अगदी बरोबर. फक्त एका महिन्यात नशिबाचं चक्र इतकं गरगरण फिरलं की प्रचंड नफ्यापासून थेट बाजारभाव कोसळण्यापर्यंतचा प्रवास घडला. ही गोष्ट आहे शेतकरी रोहित वर्मा यांची. चला तर त्यांच्या या अविश्वसनीय आणि रोमांचक प्रवासाचे आपण साक्षीदार बनूया. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटीशी आठवण. रोहित वर्मांसारख्याच अनेक शेतकऱ्यांच्या खऱ्या गोष्टी आणि शेतीतले नवनवीन प्रयोग जर आपल्याला पाहायचे असतील तर कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर गोष्ट सुरू होते जानेवारी महिन्यात. बाराबंकीचे शेतकरी रोहित वर्मा यांनी एक धाडसी निर्णय घेतला. कडाक्याच्या थंडीत जेव्हा बाकीचे शेतकरी विचारही करत नव्हते तेव्हा त्यांनी काकडी लावण्याचा जुगार खेळला. पाहूया हा निर्णय त्यांच्यासाठी कसा ठरला. आता बघा त्यांचं वेळेचं नियोजन किती अचूक होतं. जानेवारीत त्यांनी नर्सरीमध्ये रोपं तयार केली. फेब्रुवारी महिन्यात ती शेतात लावली आणि बरोबर 12 मार्चला त्यांच्या पिकाची पहिली तोडणी किंवा काढणी सुरू झाली. याच परफेक्ट टायमिंगमुळे ते बाजारात सगळ्यांच्या आधी पोचू शकले. पण हे यश काही सहज मिळालं नाही. त्याच्या मागे होती प्रचंड मेहनत. रोहित यांनी शेत तयार करण्यासाठी एक पक्का प्लॅन बनवला. आधी कल्टिवेटरने नांगरणी, मग रोटावेटरने माती एकदम भुसभुशीत केली, भरपूर कंपोस्ट खत टाकलं, मशीनने व्यवस्थित बेड तयार केले आणि मग त्यावर मल्चिंग फिल्म अंथरली. म्हणजे तयारी अगदी जय्यत होती. आणि मग या सगळ्या मेहनतीचं आणि धाडसाचं फळ मिळण्याचा क्षण आला. बाजारात जेव्हा इतर कोणाचीही काकडी आलेली नव्हती तेव्हा रोहित यांच्या मालाला जो भाव मिळाला तो त्यांच्या अपेक्षेपेक्षाही खूप जास्त होता. विचार करा, पहिल्याच तोडीला त्यांना मिळाला तब्बल 22 रुपये प्रति किलोचा भाव. बाजारात स्पर्धकच नसल्यामुळे त्यांच्या धाडसी निर्णयाला मिळालेली ही पहिली पावती होती. त्यांची रणनीती 100% यशस्वी झाली होती. पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. मागणी इतकी वाढत गेली की बघता बघता भावाने 27 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला. हा तो आकडा होता ज्याने हे सिद्ध केलं की त्यांनी पत्करलेली जोखीम त्यांना भरघोस परतावा देत होती. त्या काळात बाजारात मागणी प्रचंड होती आणि पुरवठा जवळजवळ शून्य. या सुवर्ण संधीचा फायदा घेत रोहित यांनी एकामागे एक तब्बल 10 वेळा काढणी केली आणि जबरदस्त नफा कमवला. सगळं काही स्वप्नवत घडत होतं. पण म्हणतात ना, शेतीमध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो. लवकरच रोहित यांच्यासमोर एक नाही तर दुहेरी संकट उभं राहिलं. एक संकट आलं त्यांच्या शेतामध्ये आणि दुसरं थेट बाजारात. इथे बघा, एकाच वेळी 2 मोठ्या समस्यांनी त्यांना घेरलं. एकीकडे शेतात खर्रा रोगाचा प्रादुर्भाव झाला ज्यामुळे पानांवर पांढरे डाग पडू लागले आणि दुसरीकडे पानांच्या आत शिरून त्यांना पोखरणाऱ्या लीफ मायनर नावाच्या किडीने हल्ला केला. आणि त्याचवेळी बाजारात इतर शेतकऱ्यांची काकडी यायला सुरुवात झालीये आणि बघता बघता भाव कोसळू लागले. शेतातील या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी काही औषधं वापरली पण सुरुवातीला त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पण त्यांनी हार मानली नाही. योग्य माहिती आणि सल्ल्यानंतर त्यांना एक प्रभावी औषध सापडलं ज्यामुळे त्यांनी पिकाला वाचवलं. पण बाजारातील संकटावर त्यांचं काहीच नियंत्रण नव्हतं. बाजारात इतकी काकडी आली की जो भाव काही दिवसांपूर्वी 27 रुपयांवर होता तो थेट 10 रुपये प्रति किलोवर येऊन आदळला. हा खूप मोठा धक्का होता. हा आलेख बघा, ही तर अगदी रोलर कोस्टर राईड आहे नाही का. 27 रुपयांचं शिखर, 22 रुपयांची सुरुवात आणि आता थेट 10 रुपयांवर आलेला भाव. बाजारातील धोका आणि अस्थिरता यातून अगदी स्पष्ट दिसते. पण खरा शेतकरी तोच जो अशा अनुभवातून शिकतो आणि पुढे जातो. तर मग या सगळ्यातून रोहित वर्मा काय शिकले आणि त्यांचं पुढचं पाऊल काय आहे? चला त्यांच्या भविष्यातील योजनेबद्दल जाणून घेऊया. त्यांना हे चांगलंच माहीत आहे की सध्याच्या पिकातून आता फार काही हाती लागणार नाही. पीक अजून 20 दिवस चालेल पण भाव 4 ते 5 रुपयांपर्यंत खाली येण्याची दाट शक्यता आहे. आणि इथेच रोहित यांची खरी हुशारी दिसते. त्यांनी एक नवीन जबरदस्त रणनीती आखली आहे. ते आधीच्या पिकासाठी तयार केलेले बेड न काढता त्याच बेडवर पुन्हा काकडी लावणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. त्यांची योजना अगदी स्पष्ट आहे. एप्रिलच्या शेवटी पेरणी करायची म्हणजे मे महिन्याच्या शेवटी पहिली काढणी सुरू होईल आणि त्यावेळी त्यांना 15 ते 16 रुपये प्रति किलोचा स्थिर भाव मिळण्याची अपेक्षा आहे. हा एक विचारपूर्वक उचललेलं पाऊल आहे. रोहित वर्मा यांच्या या संपूर्ण अनुभवाचं सार त्यांच्याच या एका वाक्यात आहे. ते म्हणतात, कोणतीही शेती जर तुम्ही वेळेच्या आधी केली तर तुमची भाजी बाजारात सर्वात आधी पोचते आणि तुम्हाला चांगला भाव मिळतो.
हाच या संपूर्ण कथेचा सर्वात महत्त्वाचा धडा आहे. तर मग रोहित वर्मा यांच्या या अनुभवानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. हंगामाचा आधी शेती करण्याचा धोका पत्करणं मिळणाऱ्या परताव्याच्या तुलनेत खरोखर फायद्याचं आहे का? यावर प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार विचार करायला हवा. रोहित वर्मांसारख्या शेतकऱ्यांच्या अशाच प्रेरणादायी कथा आणि शेतीतल्या व्यावहारिक गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृषी साथी या यूट्यूब चॅनलचा नक्की भाग बना. हा माहितीपट पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.